एका गावी बाळू मामांचा मुक्काम होता. हजारो मेंढ्यांचा कळप आणि सोबतीला मामांचे भक्त. त्याच गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे नाव होते विठ्ठल. विठ्ठलकडे फक्त एकच गाय होती आणि तीच त्याच्या संसाराचा आधार होती. पण अचानक ती गाय आजारी पडली. तिने खाणे-पिणे सोडले आणि ती मरणासन्न अवस्थेत टेकली. विठ्ठल रडत रडत मामांच्या चरणाशी आला आणि म्हणाला, मामा, माझी गाय वाचवा. ती मेली तर माझा संसार उघड्यावर येईल. मामांनी आपले डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाले, अरे वेड्या, घाबरतोस कशाला? ती गाय मरत नाही. तिला तर नवीन आयुष्य मिळणार आहे. जा, तिच्या कपाळाला माझ्या भंडारा लाव आणि तिच्या कानात बारू मामा हे नाव घे. विठ्ठल धावत घरी गेला. त्याने मनोभावे मामांचा भंडारा गायीच्या कपाळाला लावला. तोपर्यंत गायीचे शरीर थंड पडले होते. श्वास थांबल्यासारखा वाटत होता. विठ्ठलने कळवळून तिच्या कानात बारू मामा असं म्हणाला. आणि काय आश्चर्य, काही सेकंदातच त्या गायीने एक जोराची डरकाळी फोडली. पाय झटकले आणि ती चक्क उभी राहिली. जणू काही तिला नवीन प्राण मिळाले होते. अख्खं गाव हा चमत्कार बघून थक्क झालं. हा केवळ चमत्कार नव्हता, तर ती होती मामांच्या भंडाऱ्याची शक्ती आणि भक्ताचा अढळ विश्वास. म्हणूनच म्हणतात, बारू मामाच्या नावानं चांग भलं.